साडी आपण अगदी व्यवस्थित नेसतो, पण जेव्हा साडीमध्ये बसण्याची किंवा उठण्याची वेळ येते त्यावेळी साडी काही कारणामुळे कमरेजवळ घट्ट होते आणि आपल्याला साडीमध्ये अगदी चिडचिड होते किंवा दमल्यासारखं व्हायला लागतं। तर या प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणजे साडी कशी नेसावी जेणेकरून हे प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही। तर चला पाहूयात। नमस्कार, पुन्हा एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणखी कोणते साडीविषयी प्रॉब्लेम असेल ते सुद्धा सांगायला विसरू नका। तर चला इथे पाहूयात। इथे मी घेतलेली आहे कॉटनची साडी। आता कॉटनच्या साडी किंवा सिल्क साड्यामध्ये हे प्रॉब्लेम जास्त बघायला भेटतात। साडी नेमकी कुठून खोचायला सुरुवात करायची आणि कशी खोचायची हे आपण भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। तर समोरून अशी प्लेन खोचून घ्या आणि पाठीमागे सुद्धा आपल्याला याच पद्धतीने साडी खोचून घ्यायची आहे। तर साडी खोचताना बघा, आता बऱ्याच वेळेला काही मैत्रिणी अशा पद्धतीने साडी ओढतात किंवा जास्त टाईट करतात। तर कॉटनच्या साड्या असतात तर स्पेशली ही गोष्ट करू नका, कारण जेव्हा आपण कॉटनची साडी जेवढी टाईट नेसू ना तेवढं आपल्याला अनकम्फर्टेबल वाटायला लागतं। पाठीमागून अशी थोडीशी लूज सोडून आपल्याला साडी अशी खोचून घ्यायची आहे। त्यानंतर आपण आता पदर करणार आहोत। कॉटनच्या साड्यांचा सुरुवातीला खूप फुगा होतो किंवा खूप म्हणजे अशा फुगल्यासारख्या वाटतात आपल्याला, पण जेव्हा ते आपण छान प्रेस करून जर त्यांचा पदर बनवला तर ते अगदी व्यवस्थित बसतात। पदर करण्याची ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुम्हाला साडीमध्ये जास्त वेळ लागू शकतो। त्याऐवजी तुम्ही या पद्धतीने कॉटन साडीचा पदर बनवू शकता। साडी काही प्रमाणात फोल्ड करा आणि त्यानंतर समोरून अशा निऱ्या बनवतो अगदी त्या पद्धतीने झटपट अशा प्लीट्स बनवून घ्या। भरपूर साऱ्या छान प्लीट्स होतात आणि एकसारख्या सुद्धा होतात। आता ज्या पद्धतीने आपण प्लीट्स बनवल्या त्याचा जेवढा मागे आपण भाग सोडला होता साडीचा तेवढाच पुढच्या बाजूने फक्त साडी आपल्याला गोळा करायची आहे। म्हणजे आपण मी माझ्या डाव्या हातामध्ये वरती जी साडी पकडलेली आहे तर ती अगदी सेंटर येईल ह्या हिशोबाने आपल्याला हा पदर बनवायचा आहे। आणि एवढा पदर तुम्हाला इनफ होऊन जातो, तुमच्या हाईट नुसार तो पदर व्यवस्थित बसून जातो। हा पदर किती उंचीचा झालेला आहे हे बघण्या अगोदर आपण हा पदर सिक्युअर करून घेऊयात। कॉटनच्या साड्या असतील तर जर पिन वापरत असो तर त्याच्यामध्ये कागदाचा तुकडा नक्की आठवणीने घाला, जेणेकरून ती साडी फाटणार नाही किंवा ती साडी त्याच्यामध्ये अडकणार नाही। अशा पद्धतीने बघा मी पिन लावली आणि आता साडीचा माझा पदर इकडे तिकडे होण्याचा चान्स सुद्धा नाही, व्यवस्थित पदर झालेला आहे। आणि हा पदर आपल्याला डाव्या खांद्यावरती ठेवून तुम्ही बघाल माझ्या गुडघ्याच्या खाली हा पदर व्यवस्थित गेलेला आहे। आजच्या व्हिडिओमधला मेन प्रॉब्लेम आपण बघूयात। काही मैत्रिणी अशा पद्धतीने जर कॉटन साडीमध्ये फिटिंग करत असाल, साइड फिटिंग, कमर फिटिंग, तर हे करू नका, कारण यामुळे काय होतं मी तुम्हाला दाखवते बघा। आपण अशा पद्धतीने साडी अगदी ओढून ताणून घेतो, पिन लावतो आणि साडी तिथे टाईट करून टाकतो। यामुळे जर तुम्ही बसायला लागाल किंवा जेव्हा तुम्हाला उभं राहायचं असतं, बसायचं असतं किंवा घरामधली कामं पटपट करायची असतात, कोणत्या फंक्शनला गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जास्त हालचाल करायची असते, त्यावेळेस ही टेक्निक किंवा हे वर्क होत नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, ती पिन काढून घ्यायची आणि आपल्याला अगदी बघा अशा पद्धतीने तुम्ही साडी जास्त खाली किंवा जास्त क्रॉस न करता अगदी मध्यंतरी तुम्ही तुमचं जे कमर फिटिंगची साडी आहे ती ठेवा। म्हणजे जास्त वरती पण पोटाच्या वरती घेऊ नका किंवा अगदीच पायाकडच्या साईडला सुद्धा जाऊ नका। मध्यंतरी अशा पद्धतीने साडी घ्या आणि साडीच्या प्लीट्स करताना तुम्हाला खेचायचं नाही, तर तुम्हाला तुमच्या बॉडीचे एक मोशन मुवमेंट ठेवायचे आहे। तर तुम्ही बघा अशा पद्धतीने समोर थोडंसं वाका आणि कमरेमध्ये बसल्यासारखं करा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं समोरून वाका आणि कमरेमध्ये बसा। तुम्ही थोडंसं तिथल्या तिथे बसल्यासारखं करा। आता यामुळे काय होईल की तुमची साडी ऑलरेडी तिथे टाईट होईल आणि इथे ते टाईट आपण करून जे खाली एक दोन प्लीट्स धरून जर साडी सोबत पिनने परकर सोबत ही जर साडी आपण सिक्युअर केली तर आता तुम्हाला अगदी मी दाखवते बघा, उभं राहिल्यानंतर ती साडी आपोआप तिथे थोडीशी लूज होते। आता ही लूज झाल्यामुळे आपल्याला कमर फिटिंग पण साडी दिसते आणि त्याचबरोबर इथे आपल्याला बसताना उठताना सुद्धा प्रॉब्लेम होत नाही, कारण तिथे साडी ऑलरेडी आपण थोडीशी लूज ठेवलेली आहे। त्यानंतर आता इथला पदर आहे तो मी असाच ठेवून दिलेला आहे, तो सिक्युअर अजून केलेला नाही, कारण पदराच्या तिथे पण मी एक ट्रिक सांगणार आहे। अजून एक आपली चूक होते ती म्हणजे जेव्हा आपण साडीच्या निऱ्या करायला लागतो आणि ही जी प्लीट असते उजव्या साईडची सर्वात मोठी जी प्लीट असते ती आपण मोठी बनवतो पण ती अगदी खेचतो, तर खेचू नका। ती साडी खेचल्यामुळे सुद्धा तिथे कमरेमध्ये टाईट होते। तर अशा पद्धतीने न करता तुम्ही काय करा, थोडीशी साडी लूज ठेवा। अगदी थोडीशी जरी साडी लूज ठेवली तर तुमचा तिथे जास्त बाउन्सी लुक येणार नाही, कारण ते पण आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। थोडीशी लूज ठेवा आणि मगच तुम्ही निऱ्या करायला घ्या। निऱ्या करताना वरची प्लीट पुन्हा मोठी ठेवा आणि बाकीच्या सर्व प्लीट्स आहेत त्या छोट्या छोट्या व्यवस्थित करून घ्या।
कॉटन साडी किंवा सिल्क साडी नेसताना प्लीट्स भरपूर करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण त्यामुळे साडी समोर खूप फुगल्यासारखी दिसते. आतमधली प्लीट्स आहे ती थोडी सोडवून घेतली मी आणि तिथेच 2 ते 3 प्लीट्स करून आतमधली साडी खोचून घेतली आणि त्याच्यावरती या नेऱ्या आहेत ते एकावर एक न खोचता थोड्याशा अंतर ठेवून अशा बोटाने पकडलेल्या आहेत. मोठी पिन घ्या, कारण कॉटन साडी ह्या खूप जाड वाटतात आणि कमरेजवळ जर तुम्ही अशा पद्धतीने मोठी पिन लावायला गेलात तर साडी आतमध्ये जर पेटीकोटमध्ये टाकली आणि वरून जर तुम्ही पिन लावायला गेलात तर व्यवस्थित बसत नाही, खूप फुगा दिसतो. त्याऐवजी तुम्ही आतमधून साडी फोल्ड न करता अगोदर पिननी सिक्युअर करा आणि नंतर वरचा भाग खोचून घ्या. त्यानंतर उजव्या साईडला थोडासाच भाग बघा आपला लूज राहिलेला आहे, यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल सुद्धा वाटेल आणि साडी जास्त फुगल्यासारखी सुद्धा दिसत नाही. समोरच्या प्लीट्स आहेत त्या सुद्धा हाताने छान प्रेस करून घ्या. कॉटनची साडी जेवढी तुम्ही सुंदर प्रकारे प्रेस कराल तेवढी छान बसते आणि निर्या जर तुमच्या फुगत असतील तर अशा पद्धतीने सर्व निर्या एकावरती एक ठेवा आणि फक्त रोल करा. रोल करताना थोडीशी ताकद लावून जास्त अशा घट्ट आपण कसं कपडे पिळतो अगदी त्या पद्धतीने पिळून घ्या. समोरच्या निर्या व्यवस्थित बसून जातात. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पदर मी तिथे पिन लावून सिक्युअर केला नव्हता, कारण जेव्हा आपण साडी नेसतो तेव्हा ही वरची जी प्लीट असते ती खूप मोठी होते किंवा लूज होते आणि यामुळे आपल्या साडीचा लुक सुद्धा खराब होतो. तर काय करायचं, सुरुवातीला आपल्याला अशी एक पिन लावून ही प्लीटच पहिल्यांदा सिक्युअर करून घ्यायची. प्लीट अगदीच गळ्याजवळ नेऊ नका, थोडीशी क्रॉस ठेवा, तिरपी ठेवा आणि त्याच्यावरती आपण या सर्व प्लीट सिक्युअर केलेल्या होत्या दुसऱ्या पिननी त्या अगदी त्या पहिल्या लावलेल्या पिनवरतीच या सर्व प्लीट्स नेऊन तिथे सिक्युअर करून घ्या. फक्त थोडं मागच्या साईडला जायचं आहे, तुमचा हात जेवढा जातो तिथे पिनने सिक्युअर करा आणि समोरच्या तुम्ही प्लीट्स बघाल खूप मस्त दिसतात. कॉटन साडीमध्ये तर त्या अगदी अशा भरून व्यवस्थित दिसतात. आता तुम्ही बघाल बसताना तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम होत नाही, कारण साडी आहे ती आपली लूज राहिलेली आहे आणि उठताना बसताना सुद्धा तुम्ही व्यवस्थित किंवा चालताना सुद्धा तुम्हाला साडीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकत नाही. तर मैत्रिणींनो, पाठीमागून सुद्धा बघाल कॉटनची साडी असून सुद्धा कुठेही फुगलेली नाही. साडीमध्ये बसताना समोरचा पाय आहे तो पहिल्यांदा फोल्ड करा आणि मग बसा, म्हणजे जेणेकरून तुमच्या निर्या पण जास्त पसरल्या जात नाहीत किंवा साडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल राहता. आणि दुसरी गोष्ट, उठताना सुद्धा हातामध्ये निर्या पकडा, दुसऱ्या हाताने टेकून तुम्ही उठा. बघा आता साडी तुमच्या निर्या किंवा साडीचा भाग आहे तो वरती सुद्धा गेलेला दिसत नाही. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. चला भेटून नवीन व्हिडिओमध्ये.